लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. राहुरी विधानसभा मतदारसंघ, राहुरी नगर पाथर्डी हा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडेच आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये अजितदादा गटाकडेच आलेला आहे. जरी सुजयदादा विखे किंवा कर्डिलेने याच्यावर बाईट दिली असेल किंवा दावट केला असेल तरी अजितदादा गटाने हा मतदारसंघ सोडलेला नाही आहे. त्यामुळे भविष्यामध्ये काय घटना घडतील हे माहीत नाही, पण जो काही निर्णय घेतील हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे हा निर्णय घेतील. आपला उमेदवार कोण असेल? आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार विखे असू शकतात, कर्डिले असू शकतात, तनपुरे सुद्धा असू शकतात. जर राष्ट्रवादीने मतदारसंघच सोडलेला नाही आहे तर त्यांचा दावा ते कसं काय करू शकतात हे आम्ही समजू शकत नाही. काही दिवसापूर्वी असं सांगितलं गेलं होतं का राहुरी तालुक्याला विकास निधी मिळालेला नाही आहे. मात्र आपले पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखेजी यांच्याशी आमची जी काही चर्चा झालेली आहे आणि आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी जी काही आम्हाला सांगितलेलं आहे नगर जिल्ह्याकरता, तर नगर शहर सोडून तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी हा राहुरी तालुक्याकरता देणार आहे आणि लवकरच आम्ही दादा ज्यावेळेस राहुरीला येतील त्यावेळेस ते जाहीर करू. आमची जी माहिती आहे त्यामध्ये सुजयदादांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मीटिंग केली का माहीत नाही, मात्र कर्डिले साहेबांची आणि दादांची 2 वेळा मिटिंगा झालेल्या आहे. आता त्या कोणत्या कारणासाठी झाले हे आम्हाला माहीत नाही, परंतु आमचा दावा मतदारसंघावर असल्यामुळे शक्यतो कर्डिले साहेब सुद्धा राष्ट्रवादीकडून उमेदवारी करू शकतात. हे इलेक्शन घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस कसा असेल? असेच असेल. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.